या स्नो बॉल मात्र घोषित केला गेलाय. मॅच पाहायला मिळते नक्कीच रंगतदार. एका बाजूला नक्की रुद्र 11 वसुरी विक्रमगड पालघर जिल्ह्यातील एक नामांकित संघ, दुसऱ्या आपला भिवंडी तालुक्यातील आई गौदबी स्पोर्ट्स अळखिवली हा पाहायला मिळतोय. बॅटिंग मॅनला राहुल. पुढील बॉल. काय बॉल चांगला टाकला, परंतु नक्कीच डाव्या टीमच्या बाहेरचा बॉल. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळत आहे गोलंदाजच्या माध्यमातून. यस किरणजी रेरा सरांचा मात्र नक्कीच यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. एबीटी स्पोर्ट्स असेल त्याचबरोबर तलाठी या पदावरती नक्की नुकतेच लागलेले आहेत. पुढील वाटचाली शुभेच्छा किरणजी रेरा सर. आपल्याला लाऊड अपील केली होती. हाऊ वॉज दॅट. एक धाव कंप्लीट मात्र 30 यार्डमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात एका सिंगलच्या साह्याने धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. 11 धाव फलकावरती. पहिले षटक हाताळलं निलेशने. तब्बल 11 धाव फलकावरती पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच 5G स्टार बोरगड आणि त्यांना फाईट करेल देवा यज्ञेश 11 मोहोपाडा. आपल्या या इनिंग नंतर नक्की टॉससाठी रिपोर्टिंग करायचं विनंती करतोय. पुढील बॉल. ओहो स्लाइस करायचा. फटका फसलाय. बॅकअप पाहायला मिळतोय. रिलीज हिल मात्र पकडताना पाहायला मिळतो. बॅकअप असणं जीवन असो या आयुष्य असो क्रिकेट असो बॅकअप असणं गरज आहे. तो मात्र बॅकअप इथून पाहायला मिळतोय. आई गौदबी स्पोर्ट अळखिवली संघाकडे नक्की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे बॅटर प्रतीक यांची जागा भरून कोणाची जात आहे. फलंदाज रोशन. यस टीम पिंपलोडी टीमच्या नक्कीच कॅप्टननी कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. सनी केणी इथे ऑफिशियल्स आहेत त्यांच्याशी पिंपलोडी टीमच्या कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. यस थँक्यू. पुढील बॉल. पुढे निलेश. एकदा लाऊड अपील केली होती. चांगला बॉल चांगली लाईन गोलंदाजी मात्र अळखिवली संघ पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसामध्ये लाखिवली संघ ची नक्कीच पाहायला मिळाला. तो सुद्धा नक्की नामवंत संघ. आजच्या दिवसामध्ये नक्कीच अळखिवली संघ पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच 5G स्टार बोरगड त्यांना फाईट करत देवा यज्ञेश 11 मोहोपाडा. रसायनी विभागातील नामांकित संघ शुभम नाईक प्रशांत पवार आणि टीम पाहायला मिळेल. या इनिंग नंतर नगेल टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. 5G स्टार बोरगड त्यांना फाईट दिली नक्कीच देवा यज्ञेश 11 मोहोपाडा. एका बाजूला नाशिकचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला नक्की रायगडचं क्रिकेट. रसायनी विभागातील मोहोपाडा शुभम नाईक आणि प्रशांत पवार आणि टीम त्यांच्या अगेन्स्ट नक्की नाशिक जिल्ह्यातील एक नामवंत संघ 5G स्टार बोरगड. चला नक्की टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. प्रशांत पवार शुभम नाईक आपण आला सुद्धा नक्की टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. जाऊया दुसऱ्या षटक. विशाल. यस गोलंदाज नक्की विशाल. चा प्रयत्न. नो बॉल. 1+1 टोटल 2 धाव फलकावरती नक्की जुळल्या जातील. या दोनच्या साह्यानं धाव फलकावरती पाहायला मिळतात. 13 धावा 4 षटकाचा सामना पाहायला मिळतोय. या पहिल्या इनिंग नंतर नक्की टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. देवा यज्ञाशा 11 मोहोपाडा.
याच पिंपलोली टीमचे कॅप्टन आयोजक सनी केनी यांच्याशी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. पिंपलोली टीमचे कॅप्टन इथे मध्ये लॉफ केलाय, फटका चांगलाय, फटका दमदार आहे, बॉल निघून चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. हा हवाई सफर रुद्र 11 वसुरी विक्रमगडचा ब्रँड रोशनच्या बॅट मध्ये आलाय. हा एवन कलडीचा दर्जेदार षटकार साधावा. धाव फलकवते स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतात 19. ऋषीभाई डिंगोरे स्कोरच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आपलं सुद्धा विशेष आभार. इथे ओरपीचा पाल मात्र खोदून काढलाय. काय कबा आहे तिकडे. एक धाव कंप्लीट, एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. 20 धावा 20 ऑन द बोर्ड. स्कोरच्या माध्यमातून पाहायला मिळतात ऋषीजी डिंगोरे. चांगलं हस्ताक्षर, चांगलं धाव फलक त्यांच्या माध्यमातून नक्की धाव फलक सुंदर हस्ताक्षराने हँड रायटिंगने धाव फलक मात्र सजवला जातोय. आपलं हार्दिक स्वागत ऋषी दादा. इथे फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्रक्षय येत आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसरा धावासाठी प्रयत्न, एकच धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून. येस, पुढील बॉल विशाल. इथे बॅटची लागली लिडिंग आहे, तिकडे मात्र स्लिप मध्ये होते क्षेत्ररक्षक, त्याने केलेली नाही चुकी. धक्का दुसरा, फलंदाज रोशनचा खेळ मात्र संपलाय. विशालच्या माध्यमातून रोशनचा मात्र खेळ संपलाय. फलंदाज गॉन, 1 विकेट डाऊन डीजे. येस, थँक्यू सो मच डीजे. धावसका धाव फलकपती 21-21. पुढील बॉल विशाल. इथे सुद्धा नक्कीच बॅटची लागली होती लिडिंग एज. बॉल चालला नक्की स्लिपच्या रिजन मध्ये एक धाव तर नक्कीच कंप्लीट. एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतात. 22 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी नक्की विशालच्या माध्यमातून पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच 5G स्टार बोरगड त्यांना फाईट देणे नक्की देवा यज्ञेशा 11 मोहपाडा. रामजी डिंगोरे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. देवा यज्ञेशा 11 मोहपाडा. पुढील बॉल पुन्हा एकदा विशाल. ओहो, इथे मात्र दांडी गोल करतो. यष्ट्यांचा मारा. काय गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटकार मारून सुद्धा नक्की एक नो बॉल सुद्धा हाताळला होता. त्यानंतर सुद्धा नक्की चांगलं असं पुनरागमन केले गेले. म्हणजे म्हणायचं गेलं तर नक्की गमवलेला आत्मविश्वास पुन्हा पुन्हा प्राप्त केलाय. कॉन्फिडन्स तो लो झाला होता तो मात्र आता मात्र हाय वरती आलाय गोलंदाज विशालचा. नवीन बॅटर बॅटिंग मार्क वरती.
नवीन बॅटर खुशल पाहायला मिळतोय. ओरपीचा बॉल याही बॉलवरती नक्की चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅक बॉल चला बॅकआउट पॉइंटला. एक धाव तर कंप्लीट एका धावाने धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळते. 23 तिसरं षटक नक्कीच अक्षय आई गौतमी स्पोर्ट अलखेवली संघ भिवंडी तालुक्यातील हा संघ पाहायला मिळतोय. अलखेवली त्यांच्या अगेन्स्ट नक्की विक्रमगड रुद्र 11 वसुरी विक्रमगड हा संघ पाहायला मिळतोय. पुढील बॉल हा बॉल जाऊन दिलाय. अभिजित सावंत सरांचे दोन्ही समांतर धाबा येथे लवांतर व्हाईट बॉलच्या साह्यानं धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 24. पुढील बॉल इथे सुद्धा ओव्हरपीचा बॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॉल कलेक्ट झाला नाही. एक धाव तर क्विकली सिंगल क्विकली कॉल. एक धावने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. स्लोन गतीचा बॉल कटरचा वापर केला होता. एक धाव तर नक्कीच कंप्लीट घेतली गेली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न 2 धावा धाव फलकावरती कंप्लीट. या दोनच्या साईडने धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतात. 27. गोलंदाजी विचार केला जर चांगली आहे. पुढील बॉल पुण्याचा गोलंदाज सज्ज. इथे स्लोवन गतीचा बॉल पडाबी और जडाबी आहे. बॉल हवाई सफर. बॉल चाललाय सीमा पार. आलाय फलंदाज अमितच्या बॅट मधनं लेट फन थेट षटकार. येस थँक्यू सो मच डीजे. येस पहिल्या ओव्हरमध्ये 11 दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 तिसऱ्या ओव्हर सुद्धा 11 पाहायला मिळतात. 3 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धाव फलकावरती 33. येस रोहन हा गोलंदाज. इथे फटका मिस टायमिंग आहे. फटका हवेमध्ये आहे. डीप मध्ये नक्की क्षेत्रक्षय येत आहेत.
पण तो चेंडू मात्र नो मास लँड मध्ये पडतोय. दोन धाबा कंप्लीट. या दोनच्या साईने धावसंख्या पुढे जाते 35 याकडे वरती. 5 बॉलचा खेळ असेल शिल्लक, धावा कराव्या लागतील. 4 ओव्हरमध्ये नक्की 90-95 धावा झालेल्या आहेत मागच्या 8 ते 9 दिवसांचा विचार केला जाईल तर. बरोबर ना ऋषी सर? इथे मात्र चांगला फटका आहे. फटका इन थ्रू दी गॅप. मिलेंगे 4 तो बेड़ो गपार. ये बैटर के बल्ले से निकलता हुआ, आग उकलता हुआ चौकार चौकार. धावसंख्या धाव फलक होती स्कोर कार्ड वरती. धाव संख्या 39 धावा. पुढील बॉल पुन्हा एकदा नक्की. यावेळी मात्र फटका मात्र मिस टायमिंग आहे. डीप मध्ये क्षेत्र येत आहेत. करणार नाही चुकी. फलंदाज होईल गॉन. विकेट. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या धाव फलकावरती 39. 3 बॉलचा खेळ असेल शिल्लक. 3 बॉल मध्ये धावा करावे लागतील, कारण समोरचा अलकिवली संघ म्हटला की भिवंडी असोसिएशन मधले एक नामांकित संघ आहे. येसो विसरून चालणार नाही. परंतु नक्की रुद्र 11 वसुली विक्रमगड संघ फायटिंग टोटल तर द्यावा लागेल. इथे फटका मात्र नक्की बॉल निघून चाललाय नक्की लॉंग लेग रिजन मध्ये. यस 2 धावा. तिसऱ्याला विकेट मात्र नक्की सॅक्रिफाईस होत आहेत. नवीन बॅटर कुणाल. इथे डाबा स्टिकच्या आउटसाइड द लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल. हा वाईट बॉल. इथे मात्र बीट केले गेले बॅटरला. धावस का 42-42 ऑन द बोर्ड. 42 धावा धाव फलकावरती. 5 गडी बाद 42 धावा धाव फलकावरती. दरम्यान पुढील बॉल अलकिवली संघाकडनं. इथे सोनं गेल मिस टायमिंग. फटका फसला. विकेट कीपर परंतु त्याने केलेली आहे चुकी. चुकीला माफी नाही आहे. सेल मात्र फिल्डर टेक डाऊन दिस बॉल. झेल सुटलेला आहे. एक धाव कंप्लीट. एका धावेने धाव फलक पुढे जाते 43 याकडे वरती. धावसंख्या 43 आणि 44 टार्गेट आहे. 24 बॉल 44. चला विनंती करतोय वसुरी विक्रमगड संघ लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. चला टॉस साठी विनंती करतोय आपण यायचं टॉस साठी. 5G स्टार बोरगड संघाचा करताना उपस्थित आहे देवा यज्ञेश 11 मोहपाडा. रसायनी रायगड जिल्ह्यातील रसायनी विभागाला बिलॉंग करणारा संघ आज दाखल झालाय. आपलं हार्दिक स्वागत. रामजी डिंगोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ प्रशांत पवार शुभम नायक अँड टीम त्यांच्या अगेन्स्ट नक्की एक बोरगड नाशिक विभागातील तितक्या ताकदीचा संघ पाहायला मिळतोय. चला टॉस साठी विनंती करतो यायचंय.
येस आमच्या सोबत नक्कीच अक्षयजी बांगर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला नक्कीच देवा यज्ञेश 11 मोहपाडा प्रशांत पवार बायकर मॅन ऑफ मोहपाडा ज्याला म्हटलं जातं तोच नक्कीच कर्णधार. दुसऱ्या बाजूला 5 स्टार बोरगडचा कॅप्टन जय गायकवाड. एका साईडला नक्कीच आदिवासी सरपंच चषक, दुसऱ्या बाजूला शहापूर असोसिएशन असं पाहायला मिळतंय. टॉस कॉल नक्की टॉस केला जातोय अक्षयजी बांगर यांच्या हस्ते. यस प्रशांत कॉल करतील. आदिवासी सरपंच चषक आणि आदिवासी सरपंच चषक प्रशांत पवार नक्कीच दूरवरचा प्रवास करून आला. रात्री नाईट रजनी क्रिकेट वर्णेमध्ये, त्यानंतर आज इथे आदिवासी सरपंच चषक नक्कीच आम्ही सातत्याने नक्कीच पाहतोय. रायगडमध्ये नक्की कोणती आदिवासी स्पर्धा असो तिथे बाईक असतात. प्रत्येक आम्ही टुर्नामेंट पाहतोय तिकडे वर्णे असेल, कर्जत असेल, रसायनी, पनवेल, कर्जत तिकडे नक्कीच प्रत्येक टुर्नामेंटसाठी बाईक असते. पण तो शहापूर तालुक्यात प्रशांत पहिल्यांदाच बाईक ठेवलेली आहे. आदिवासी सरपंच चषक काय बद्दल त्याच्याबद्दल? नक्कीच मी पहिल्यांदाच आदिवासी सरपंच चषकमध्ये खेळायला आलो आहे ते, आणि आयोजन चांगलं आहे आणि बाईक सुद्धा आहे, त्याच्यामुळं खेळायला मजा येते. थँक्यू. येस नक्कीच टॉस जिंकला बॅटिंग. तर कॅप्टन टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस गमावला. जर टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? नक्कीच आम्ही गोलंदाजी घेणार होतो. ग्राउंड नक्कीच छोटं वाटतं थोडं. नाशिकमध्ये याच्यापेक्षा मोठे ग्राउंड असतात आणि नक्कीच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू, लांबून आलो आहे म्हणून. आणि आयोजन खूप चांगलं आहे. आणि आणि हा आदिवासी सरपंच चषक आहे तो गणेश कांबळे यांनी भरवलेला आहे. तो खूप चांगलं नियोजन आहे आणि आम्ही चांगला प्रयत्न करू परफॉर्मन्स द्यायचा. येस थँक्यू सो मच, धन्यवाद. देवा यज्ञेश 11 मोहपाडा वन द टॉस, इलेक्ट्रो बॅटिंग आणि बॉलिंग साठी पाहायला मिळेल नक्कीच 5G स्टार बोरगड नाशिक जिल्ह्यातील एक नामवंत संघ. थँक्यू. येस स्ट्राईकला पाहायला मिळतो फलंदाज अक्षय, नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतो रोशन. पहिला बॉल गोलंदाज खुशल. पहिल्याच बॉलमध्ये अडवा बाटणे चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्र येत आहेत. एक धावधर कंप्लीट, फेकी केला जाईल बॉल. तोपर्यंत एक सिंगल संघाचं श्रीगणच्या अकाउंटवर होतंय पहिल्याच बॉलवरती. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा खुशल. इथे फटका मिस टायमिंग आहे. मिस टायमिंग होता, विकेट किपरने केले नाहीये चुकी. पहिला धक्का फलंदाज रोशनचा खेळ मात्र संपलाय. हॅलो चेक. नक्कीच या ठिकाणी व्यासपीठावर शुभागमन झालंय. दत्तात्रयजी पाटील साहेब, नक्कीच रामजी डिंगोरे यांचे जावई असतील, गोठेकर गावचे लाडके जावई दत्तात्रयजी पाटील साहेबांचं व्यासपीठावर शुभागमन झालंय. त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी मित्र नागेशजी मेडेकर साहेब खालापूरवरून या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी झालेत. त्यानंतर योगेशजी पाटे साहेब मोगाववरून या स्पर्धेत सहभागी झालेत. आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये या तमाम गोठेकर वासियांकडून आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. धन्यवाद. थँक्यू. सहर्ष स्वागत सुस्वागतम. आदिवासी सरपंच चषक 2025 दिवस 10वा, उद्या 11वा दिवस, फायनलचा दिवस. सलग 11 दिवस ही स्पर्धा पाहायला मिळते. पहिलेच 6 दिवस शहापूर तालुक्यातील 60 टीम्स पाहायला मिळाल्या. त्यानंतर 40 टीम शहापूरच्या बाहेरच्या, त्यामध्ये ठाणे असेल, रायगड असेल, पालघर असतील, नाशिक असेल, अकोला असेल, नगर असेल, इकडच्या पाहायला मिळाल्या टीम. ओव्हरपीचा बॉल, चांगला फटका, पण तो मिस टायमिंग आहे, करणाने चुकी, फलंदाज गॉन. बॅक टू बॅक 2 गडी बाद. गोलंदाज पाहायला मिळतो नक्कीच खुशलच्या माध्यमातून.
नवीन बॅटर करण पाहायला मिळतोय. नावात रन आहेत, रन करावं लागतील या करण या बॅटरला. टार्गेट सुद्धा पाहायला मिळते नक्कीच. 44-44 आहे 4 ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी, धावा सुद्धा नक्कीच. 44 टार्गेट आहे, त्या डिफेंड कराव्याच लागतील. रुद्र 11 वसुरी विक्रमगड या संघाला. कालच्या दिवसामध्ये नक्कीच भारत देशातील नक्कीच आदिवासी नामवंत खेळाडू पाहायला मिळाला होता. द ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट विश्वनाथ जाधव. कालच्या दिवसामध्ये नक्कीच त्यांचा संघ होता. काल नक्कीच राहुल कोंडने सुद्धा नक्कीच कालचा दिवस गाजवला. बेनापट्टी इथे मात्र नक्कीच बॉल निघून चालाय. लॉंग लेग, फाईन लेग रिजन मध्ये दन 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 करत आदिवासी सरपंच चषक लेग बायच्या स्वरूपात 4 चौकार. यस, धावसंख्या धाव फलकामध्ये स्कोर कार्ड वरती धावा 4-5 आहेत. हा चौकार आला. धावसंख्या धाव फलकामध्ये पहिले षटक चांगलं हाताळलं गेलं खुशलच्या माध्यमातून. तब्बल धावा धाव फलकावरती 6 ऑन द बोर्ड. 2 गडी बाद 6 धावा नक्कीच रोखवले नक्कीच आई गावदेवी अलखेवली या संघाला सुद्धा. इथे सुद्धा नक्कीच फटका मिस टायमिंग आहे. फटका हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज जातोय. गोलंदाजाने घेतली आहे स्वतःच्या फॉलो थ्रूने. गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून नक्कीच झेल मात्र कॅरी होतोय. स्वतः काय झेल पकडलाय. भरपूर उंची गाठली होती. जजमेंट मंत्र चांगली राहिली गोलंदाज प्रतीक यांची, कारण झेल सुद्धा नक्की त्यांच्याच माध्यमातून कॅरी होतोय. यस, बॅटिंगला विशाल पाहायला मिळतो. प्रतीक गोलंदाज तयार विशालसाठी. इथे फटका पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. फटका फसलाय पुन्हा एकदा. ऑन हॅट्रिक वरती प्रतीक सुद्धा ऑन हॅट्रिक वरती. रुद्र 11 वसुरी विक्रमगड. आम्ही 2.5 तासाचा का प्रवास करून आलोय तर संघर्ष करण्यासाठी. या आदिवासी सरपंच चषकामध्ये काहीतरी करायचं आहे असं सांगतोय विक्रमगड संघ.
यस चला बॅटर लवकर पाठवायचंय. नवीन बॅटर विल्लास. येस पुढील बॉल. इथे पण डायरेक्ट हिटचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला नाहीये. पुन्हा एकदा चान्स होता. 2 चान्स चांगली गोलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळते. धाव संख्या फक्त आणि फक्त 6 आहे. पूर्णपणे नक्की आलखिवली संघाला मात्र थांबून ठेवलं गेलंय. इथे मात्र नक्की चांगला फटका चांगला आहे. अनुका शैलीचा फटका सजवायचा होता. पुन्हा एकदा नक्की द मिस टायमिंग फलंदाज गॉन. तू चल मेरा अशी परिस्थिती पाहायला मिळते. एका पाठोपाठ नक्की विकेटचं पाहायला मिळतात. एका पाठोपाठ विकेट्स पाहायला मिळतात आलखिवली या संघाच्या. चला नवीन बॅटर. पुढील बॉल गोलंदाज सज्ज. इथे सुद्धा लाऊड अपील केला होता प्रतीक या गोलंदाजानं. काय गोलंदाजी पाहायला मिळते प्रतीकच्या माध्यमातून. पूर्णपणे डॉमिनेट करून टाकले गेले. मिडन ओव्हर जाईल का हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं असेल. मिडन ओव्हर जाईल का विकेट प्लस मिडन ओव्हर हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं असेल. देवा यज्ञेशा 11 मोहोपाडा त्यांच्या गेस SG स्पोर्ट्स बोरगड. इथे सुद्धा नक्कीच मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. 44चं टार्गेट देण्याचा मात्र नक्की तारांबाल उडाली आहे. आई गौतमी स्फोट आलखिलवी या संघाची. 3 विकेट्स आणि मिडन ओव्हर टाकण्याचा विक्रम मात्र आजच्या दिवसामध्ये 4 विकेट प्रतीकच्या माध्यमातून. वेल डन प्रतीक. नाईस फॅन्टॅस्टिक गोलंदाजी पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये वसुरी विक्रमगड या संघाकडनं. याच एक धाव कंप्लीट केली गेली पाहायला मिळते. ते सुद्धा डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता करायचा होता. काय गोलंदाजी पाहायला मिळते. टाळ्या वाजवल्या जाते या गोलंदाजासाठी. 44चं नक्की टार्गेट आहे.
धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतं फक्त आणि फक्त 8 धावा. धावा येत नाहीयेत. 6 गडी बाद 8 धावा धाव फलकावरती आई गौदबे अलखिवली संघ. याही बॉलवरती बॅट फिरवली होती. चांगली गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून सुद्धा हाताळताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे डॉमिनेट करून टाकले गेले. पुन्हा इथं फ्रंट फुटवरती कसं आणावं, कारण बॅकफुटला आहेत, फ्रंट फुटला आणावं लागेल, फ्रंटला आणावं लागतील. मोठी फटके कोणाला तरी की चान्स घ्यावी लागेल. इथे अक्रॉस द लाईन फटका आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. त्याच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा गोठीगरचे विद्यमान सरपंच संघटना अध्यक्ष शहापूर तालुका गणेशजी कांबळे भरपूर मेहनत त्याच्या माध्यमातून मुख्य आयोजक पाहायला मिळतात. सलग 11 दिवस स्पर्धा नक्कीच पाहायला मिळते. आजचा 10वा दिवस, उद्या 11वा दिवस, फायनलचा दिवस. यस, पुढील बॉल इथे मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. 7वा धक्का. आई गावदेवी स्पोर्ट आलखेवली या संघाला 7वा धक्का पाहायला मिळतोय. फलंदाज गॉन. शॉर्ट फटका सरळ बॅटने मात्र समोर खेळलेत. एक धाव तर कंप्लीट. इथं फटका चांगला आहे. फटका दमदार आहे. बॉल समोरच्या साइड स्क्रीनला स्टेडीला हा लाईफ षटकार साधावा संघर्षमयी करणारा ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका मात्र सजलाय. धाव फलकामध्ये स्कोर कार्ड वरती धावा जुळल्या जातील. 16 अजून करायच्या त्या भरपूर गोळा. वाईट बॉल. इथे सुद्धा नक्कीच फटका मिस टायमिंग आहे. भरपूर हवेमध्ये आहे. झेल होतोय कॅरी. फलंदाज गॉन. या जनवाटीचे 8वा धक्का. नवीन बॅटर निलेश